वाळपयच्या उजो पालोवपी कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांच्या उपस्थितीत जाले। ह्या कार्यावळीक उजो पालोवपी दळाचे अधिकारी, झेडपी मेंबर, पालिकेचे चेअरपर्सन प्रसन्ना गावस हजर आसले। उक्तावण सोहळ्याक मुख्यमंत्र्यान सांगले की भलायकी मंत्र्याची मागणी आशिल्ली की मामलेदार आणि डेप्युटी कलेक्टर हांची चड गरज पडटा आणि त्या खातीर बेगीन जाग्याची पळोवणी करून नवीन कार्यालय बांदपाची तजवीज करतलो, जेणे करून लोकांक बरे तरेन मदत जातली। दुसरी मागणी आशिल्ली की विकसीत भारत ह्या पंतप्रधान येवजणे खाला देश कसो डेव्हलप जातलो आणि वाळपय 70 कशी विकसीत जातली हाचेर भर दितलो। तसेच विश्वजिताक सरकाराचो 100% तेंको आसतलो अशें मुख्यमंत्र्यान जाहीर केले। आपण करता असताना म्हाका खूप खोस भोगता विश्वजीत राणे यांच्यानी रिक्वेस्ट केल्या प्रमाणे ऍक्च्युअली हांवें ताका आतांच म्हटलें की डेप्युटी कलेक्टर आणि मामलेदार ऑफिस इज अ प्रायोरिटी आणि ते जाता तितके बेगीन हे पुराय जावपाक जाय। ताच्या खातीर तांच्यांनी लँड स्पेशल सायडीक आशिल्ली ती बेगिनाच बेगीन एक्वायर करून वन ऑफ द बेस्ट फेसिलिटीज, कारण ह्या दोन ऑफिसांनी लोक जे आसा सातत्यात कायम जे डेली लोक जर खंय वयता आसत जाल्यार त्या मामलेदार आनी डेप्युटी कलेक्टर ऑफिसांत त्याची थंयसर बऱ्यो फेसिलिटीज लोकांक दिवपाक जाय म्हणून जाता तितके बेगीन त्या ऑफिसाचे इनिशिएटीव्ह म्हणजे GSIDC घेवपाक लायल्या, कारण बऱ्यो फेसिलिटीज लोकांक मेळच्यो। तातूंतल्यात बाब विश्वजीत राणे यांनी मुद्दामून आनी एक गजाल मेन्शन केल्ली, कारण आमी पळयता की आमी एक ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्या विजनरी नजरेच्या सकयल ओव्हरऑल देशाची डेव्हलपमेंट करता आसतना आमी विकसीत भारत 2047 तांच्या लिडरशिपीच्या सकयल पुराय देश कसो डेव्हलप जातलो हाचो विचार करीत आसा। आमकां स्वार्थाना मुद्दामून सांगता आमी सातत्यात पळयता की इट इज अ नेशन फर्स्ट, सेकंड पार्टी आणि थर्ड मी या पद्धतीत भारतीय जनता पार्टीचे सगळे लिडर्स हे काम करतात आणि म्हणून तर विकसित भारत 2047, विकसित गोवा 2037 हाच्या खातीर काम करता आसतना बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यांक मेळचे, मागीर ते लायट आसतली, उदक आसतलें, रोड आसतलो, इन्शुरन्स आसतलो, दिव्यांगा खातीर इक्विपमेंट आसतलो आणि हे सातत्यात मेळचे म्हणून तर आमी 24/7 काम करता। 70 सारख्या भागात विश्वजीत त्याच्या खातीर कंटिन्युअसली काम करता आणि त्याने आताच जे सांगले की आम्ही दोघूय जण मिळून त्या पुराय 70 भागाचो विकास करपा खातीर सातत्यात तुमकां जी मदत जाय ती 100% मदत ही तुमच्या खातीर सुरळीत मेळटली। हांवें वयर उलयताले की आमकां हे डेप्युटी कलेक्टराचे पूर्ण रेव्हेन्यू लायन आहा आनी रेव्हेन्यू लायन जितके आमी यूज करूं शकता तितके म्हाका दिसता एनक्रोचमेंट बी जावचें ना। सरकाराचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आमी हाडूंक शकतले आनी ते मुख्यमंत्रीन ऑलरेडी ताका हात घातलेले आसा आनी हांवें तिरकूच विनंती केल्या की म्युनिसिपल इलेक्शन जेन्ना जातले मे म्हयन्यान तेजे पयलीं आमी जर घालूंक शकले तर एटलीस्ट प्रोसेस चालू जातलो आनी योग्य तरेन आमी ते फुडें व्हरूंक शकतले आनी एक लँडमार्क प्रोजेक्ट जातलो, कारण सगळे फेसिलिटी सगळे ऑफिसीस म्हणजे लोकांक सगळे कडेन वचपाची गरज पडची ना। एकाच जाग्यार जे इतले वर्सां पेंडींग आहा तो प्रकल्प आमी फुडें व्हरूंक शकतले। डॉक्टर प्रमोद सावंत चलयता हे सरकाराच्या माध्यमांतल्यान कामां आसूं, भुरग्यांची कामां आसूं, प्रत्येक काम ते फुडें व्हरपाक जाय जाल्यार वेगळे तरेन आमकां ते फुडें व्हरपाक संदी गावतली। आयज आमकां एक जाय की एक लक्षात आमी घेवंक जाय, बाकी कोणी येवन कसलेय आश्वासनां दिल्यार त्या आश्वासनां ते पूर्ण करूंक शकचे ना। कर्नाटकाचे सरकार पळयात 4 चाकां आसता गाडयेक, 1 चाकाचेर चलता। आयज आश्वासनां कितले दिवन दी, आयज देशाचे प्रधानमंत्री आणि आयज फायनान्स मिनिस्टरान जर योग्य तरेचे आमकां सपोर्ट करूंक ना तर आमी त्यो गोश्टी आमी फुडें व्हरूंक शकना। आयज आमकां जाय, आमकां विकास जाल्लो जाय, गांवच्या लोकांक बी दिसता की आपलें राहणीमान सुदरपाक जाय आनी हें सुदरूंक जाय जाल्यार म्हाका दिसता की आमी सगळ्या लोकांनी भारतीय जनता पक्ष आनी हें सरकार फुडें योग्य तरेन व्हरपाचो आमी प्रयत्न करूंक जाय। हांव सदां मुख्यमंत्री कडेन चर्चा करतना म्हणटा की आमी दोगूय जे आसा आनी आमी एकाच परिसरांतले आमी निवडून येता आणि आम्ही एकत्र रावल्यार आम्ही खूपशे नेगेटिव्ह जे प्रचार लोकांचा चलला तो नेगेटिव्ह प्रचार तो कुशीक उरतलो आणि योग्य तरेन आम्ही भारतीय जनता पक्षाचे सरकार गोंय राज्यात परत एकदा पूर्ण बहुमतान आम्ही हाडूंक शकतले आणि चौथे फावट आसतले जे भारतीय जनता पक्षाचे सरकार गोंय राज्यात आम्ही परत एकदा हाडपाचो आमचो प्रयत्न। To warmly welcome all the distinguished dignitaries on this auspicious occasion of the inauguration of the newly constructed modern Walpai fire station. I extend my respectful greetings to our Honorable Chief Minister Dr. Pramod Sawant, whose continuous support and visionary leadership have strengthened emergency services across the state. The inauguration of this modern fire station marks an important milestone for the town of the Walpai and the surrounding areas. Walpai is strategically located and serves as a vital link for emergency response in the Sattari region
which include the forest areas, hilly terrain, residential zones, educational institution, and growing commercial activities. The newly constructed fire station has been designed to meet the present and the future operational needs. The building is equipped with a modern amenities such as a spacious appliance bay, training classroom, well-designed control room, duty office, reception area, administrative office, conference room, rest room for both ladies as well as gents firefighters, a dedicated gym, pantry rooms, and other essential facilities.